अभिनय क्षेत्रात जेव्हा तुम्ही कलाकार असता तेव्हा खूप वेळेस तत्त्वांना मुरड घालून तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात व आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी सहकलाकारास सहयोग देखील तेवढाच करावा लागतो. अभिनय शिकणं आणि कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वासाने उभं राहून अभिनय करणं यात खूप मोठा फरक आहे. खूपदा आपण मनात काहीतरी गोष्टी गृहीत धरून एखाद्या क्षेत्रात काम करायला सुरुवात करतो. आपण जेव्हा त्या क्षेत्राचा जवळून अनुभव घेतो तेव्हा गोष्टी कल्पनेपेक्षा कितीतरी वेगळ्या असतात याची जाणीव होते. असाच काहीसा गमतीशीर अनुभव अभिनेत्री उषा चव्हाण यांना सिनेमा सोंगाड्याच्या सेटवर ज्युबली स्टार दादा कोंडके यांच्याबरोबर काम करताना आला. तर जाणून घेऊया हा किस्सा होता तरी काय. त्या काळी जयश्री गडकर सारख्या मोठ्या अभिनेत्री या तमाशापटांची मराठी सिनेमात चलती होती. या अभिनेत्रीच्या नृत्यावर सर्वजण फिदा होते. सिनेमामध्ये जेव्हा जयश्री गडकर नृत्य करायच्या तेव्हा त्यांच्या पाठीमागे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून उषा चव्हाण काही गाण्यामध्ये दिसल्या होत्या. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून नाचणारी मुलगी पुढे सिनेमात प्रमुख भूमिका करेल याची खुद्द उषा चव्हाणला देखील कल्पना होती. उषा चव्हाण लहानपणापासून स्वतःला वेगळ्या दुनियेत रमायच्या. शाळेसमोर असलेल्या आर्यन टॉकीजच्या बाहेर पोस्टरकडे उषा एकटक पाहत राहायची. कधीतरी आपणसुद्धा असेच भल्या मोठ्या पोस्टर दिसू का असं स्वप्न ती त्यावेळी पाहत असावी. लहानपणापासून गणेशोत्सव असलेल्या सांस्कृतिक समारंभात गाणे गाणं, नृत्य सादर करणं ही तिची विशेष आवड. त्यामुळे अभ्यासापेक्षा अशा वेगळ्या गोष्टीमध्ये उषाचं मन रमत. अखेर उषाचं स्वप्न पूर्ण झालं. 1965 साली आलेल्या अनंत माने यांच्या केला इशारा जाता या सिनेमात आणि उषा चांगलीच झळकली. तिलाग आणि अरुण सरनाईक या मोठ्या नटासोबत उषाने काम केलं. ज्या आर्यन टॉकीजच्या बाहेर ती इतर सिनेमाचं पोस्टर बघायची त्या आर्यन टॉकीजच्या बाहेर आज तिच्या सिनेमाचं पोस्टर झळकलं होतं. याआधी 1964 साली आलेल्या सवाल माझा ऐका या सिनेमात 16व्या वरील धोक्याचं या गाण्यामध्ये उषा चव्हाण यांनी जयश्री गडकर यांच्यासोबत नृत्य केले. हे गाणं तुफान लोकप्रिय झालं. या सिनेमामुळे जयश्री गडकर यांची उषा चव्हाणवर विशेष माया जडली. उषा चव्हाण यांच्या घरची परिस्थिती फारच हलाखीची होती. त्यामुळे मिळेल त्या सिनेमात काम करून पैसे कमवणे हे उषा चव्हाण यांचे उद्दिष्ट होते. म्हणून वयाच्या केवळ 18व्या वर्षी चंद्रकांत मांढरे यांच्यासोबत आई उदय अंबाबाई या सिनेमात एक अतिशय गरीब राबलेल्या बाईची भूमिका त्यांनी केली. प्रसिद्धी जरी भरपूर मिळत असली तरी हवं तसं आर्थिक यश उषा चव्हाण यांना मिळत नव्हतं. त्यामुळे ऐन तरुणपणात त्यांनी ही भूमिका स्वीकारली. या अभिनयाच्या प्रवासात उषा चव्हाण यांना दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी मार्गदर्शन केलं. उषामध्ये असलेला न्यूनगंड, आत्मविश्वासाची कमतरता या अनेक गुणांवर मात करण्यासाठी भालजींनी उषाला अनेक गोष्टी शिकवून दिली. सिनेमाच्या अभिनयरूपी प्रवासात उषा चव्हाण यांना एक अवलिया माणूस भेटला. तो म्हणजे सिल्वर स्टार दादा कोंडके. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओमध्ये सोंगाड्या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. गोविंद कुलकर्णी सिनेमाचे दिग्दर्शक तर दादा कोंडके हे स्वतः ह्या सिनेमाचे निर्माता व नायक होते. सिनेमातील एक सीन असा होता की उषा चव्हाण यांच्या पायात खिळा अडकतो आणि अडकलेला खिळा दादा काढतात. दादा कोंडके उषा चव्हाणच्या पायाला स्पर्श करणार तोच त्यांनी नकार दिला. हा सीन करताना उषा काही केल्या दादा कोंडके यांना पायांना हात लावून देईना. यामुळे सिनेमाचं शूटिंग थांबत चाललं होतं. दादा कोंडकेला काय करावं कळेना. त्यांनी भालजी पेंढारकर यांना ही गोष्ट सांगितली. भालजी पेंढारकर यांनी उषाला बोलवलं. हे बघ उषा, काय असेल ते स्पष्टपणे सांग. मी काय तुला खाणार नाही, पण उगाच शूटिंगचा खोळंबा करू नकोस. काय झालं ते मला नीट सांग. भालजी पेंढारकर यांनी शांतपणे उषाला विचारलं. उषा म्हणाली, दादा कोंडके एवढे मोठे नट आहेत. मी त्यांना माझ्या पायांना हात कसा लावून देऊ. मला ही गोष्ट पटत नाही आहे. उषाने मनमोकळेपणाने भालजींना स्वतःची अडचण सांगितली. भालजींनी उषाचं म्हणणं ऐकून शांतपणे तिला समजावून सांगितलं आणि म्हणाले, भिकाऱ्याची भूमिका असल्यावर तू शालू नेसशील का? भीक मागणं आवडत नाही म्हणून भीक कशी मागू असं म्हणणार का? हे बघ उषा, दादा ह्या सिनेमात तुझे नायक आहेत. त्यांना काही गोष्टी करणं भाग आहे. त्यामुळे मोठेपणाचं अंतर बाजूला ठेव आणि त्यांच्याकडे फक्त एक सोंगाड्या म्हणून बघ आणि हा सीन पूर्ण कर. भालजीलाचं म्हणणं उषाला पटलं
आणि त्या सिंग करण्यास तयार झाल्या. सोंगाड्या सुपर डुपर हिट झाला. यापुढे दादा कोंडके व उषा चव्हाण ह्या जोडीने कधीच मागे वळून पाहिले नाही व महाराष्ट्रीयन सिने रसिकांसाठी एकापेक्षा एक अशा दर्जेदार सिनेमातून बहुरंगी अशा विविध अभिनयाच्या सप्तरंगी छटा दाखवण्याचा आगळा वेगळा प्रयत्न केला, जो प्रेक्षकाला फारच भावला.